महानतेच्या दिशेने लेखक आहेत रॉबिन शर्मा. वाचक स्वर प्राध्यापक डॉक्टर अभिमान निमसे. वैचारिक लेखाचं नाव आहे मी गुरु नाही. काही वेळा प्रसिद्धी माध्यमे मला नेतृत्व धुरंधर किंवा गुरु म्हणून संबोधतात, पण मी एक कमालीचा साधा सर्वसामान्य माणूस आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटत गेलेल्या नानाविध अनुभवातून घटितातून मी काही कल्पना शिकलो, काही साधने आत्मसात केली. त्या उजेडात अनेकांना आपले आयुष्य समृद्धतेने वेचता आले. इतकेच नव्हे तर अनेक संस्थांना जागतिक स्तरापर्यंत आपली उन्नती साधता आली. परंतु एक गोष्ट मला खरोखरीच स्पष्टपणे सांगावीशी वाटते की मी तुमच्यापेक्षा कोणी निराळा नाही. मलाही माझे संघर्ष आहेत, काही वेदना, वैफल्य आहेत. त्यासोबत काही आशा, ध्येय तसेच काही स्वप्नेही मी उराशी बाळगली आहेत. मी आयुष्याच्या प्रवासात खरोखरीच काही चांगले दिवस, ऋतू पाहिले, अनुभवले आणि वेदनाग्रस्त क्षणही. मी काही चांगल्या, शुभदायी इच्छा प्रत्यक्ष जीवनात अवतरताना पाहिल्या आणि काही टोकाच्या चुकाही माझ्या हातून घडल्या. एक सांगू, मी साधा माणूस आहे. आपल्या चिंतनातून, कृतीतून आपला विकास साधणारा. माझ्याकडे काही कल्पना आहेत, त्या तुम्हाला प्रकाशाची दिशा दाखवतील. कारण जीवनातले शहाणपण व ज्ञान यावर मी माझ्या आयुष्यातले कित्येक क्षण, दिवस दिवस वेचले आहेत. संपूर्णतः वास्तवदर्शी किंवा जीवनसापेक्ष विचार हा तुम्हाला जगण्याचा मोठा डाव खेळायला मदत करेल आणि तुम्हाला महानतेच्या दिशेने नेईल. या असाधारण व कर्तृत्वशीलतेकडे जाणाऱ्या प्रवासात मी आपल्याला निश्चितच सहकार्य करू शकतो, आपल्याशी संवाद करू शकतो. एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट दूरदर्शित्वाने व दीर्घकाळ कार्य करत राहणारी, टिकणारी करा. मग पहा, सखोलतेची एक दृष्टी आणि परिपक्व समजूतदारपणा आपोआपच तुम्हाला प्राप्त होईल. मग सर्वजण तुम्हाला गुरु म्हणून संबोधतील. मी गुरु नाही असे मी वारंवार सूचित करीत असतो, पण बेंगलोरच्या एका मोठ्या पुस्तकाच्या दुकानात एका चाहत्याला स्वाक्षरी देत असताना एक जण माझ्यापाशी आला आणि म्हणाला, तुम्ही गुरु स्वतःला म्हणून घ्यायला इतके का संकोचता? संस्कृतमध्ये गु म्हणजे अंधार असा अर्थ होतो, तर रू म्हणजे तो नाहीसा करणे असा आहे. एकूणच गुरु म्हणजे काळोखाला दूर सारत, एक प्रकारचा प्रौढ समजूतदारपणा आणि प्रकाश देणारी व्यक्ती. छान विचार आहे ना? मी त्याच्या बोलण्याने कमालीचा अंतर्मुख झालो. मी गुरु नाही असे जे म्हणतो त्यातला संकोच तुम्ही समजून घ्याल अशी मला आशा वाटते. तुम्हाला वाटेल की मी कोणीतरी निराळाच आहे. मी अमुक तमुक करू शकत नाही, कारण रॉबिनकडे ज्या गोष्टी, शक्ती आहेत किंवा जे ज्ञान आहे ते माझ्याकडे नाही. रॉबिन जे बोलतो ते सर्व त्याला करणे शक्य आहे, कारण तो गुरु आहे असे तुम्ही म्हणाल. पण एक सांगू, मी स्वतःला गुरु म्हणू इच्छित नाही. मी कोण आहे सांगू? मी सतत कार्यरत राहणारा माणूस आहे आणि माझी जी 2 छोटी लहान मुले आहेत त्यांनी त्यांचे व इतरांचे भावी आयुष्य अधिक सुंदर व समृद्ध बनवावे अशी इच्छा बाळगणारा, या मुलांचा एकटा आणि एकमेव चांगला, सफल आणि समाधानी पिता आहे. गुरुपणा इथं अणुमात्र नाही, पण आपल्या जीवनासह अवतीभोवतीच्या विश्वातला काळोख दूर करण्याची कल्पना मला फार आवडली. तसे करायला मला फार आवडेल आणि या संदर्भात गुरु मला मदत करू शकतो. धन्यवाद.